भावा तू म्हणू राहिला आहे की बा कुठे यायचं. अरे इकडं पाय इकडं. त्यापेक्षा लहान लहान पोरं ना गड चढून राहिलेत आणि तू ना घरामध्ये जप. एकदा काय नाव आहे भैया तुमचं सांगा. थांब थांब ना. आता बोला. आणि कोणा पायी तुम्ही उतरले खाले. कोणा पायी खाली उतरले की बा कोण चढलं नाही. कोण चढला नाही. नाही नाही हा काहून घाबरला होता ना. हा इकडून पहिला नाही घाबरला. चला 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 आणि तिकडे जायला चला घरी मला. असं आहे का. मग हा घाबरला का. मग घरी चालले का तुम्ही. असं आहे का. अरे यार अर्ध्यातून नेतो इथून नेलं घरी. पुरा गड करू देता ना. असं आहे काय म्हणतोय. असं आहे का. चला मग वापिस चालले का तुम्ही. चला मग मी वरती जातो. तर विषय असा आहे मित्रांनो, आपण पोहोचलेलो आता ट्रिंगलवाडीला. तर चपट्या मारुती म्हणून प्रसिद्ध असलेले हनुमान देवस्थान. येताना तुम्हाला एकच सांगून देतो, येण्याच्या वेळेस आहे ना कधी बी खालच्या साईडला न येता या रोडाने येण्याचा प्रयत्न करा. या रोडाने थोडस अवघड आहे. इकडून येताना थोडासा सोपा मार्ग असल्या कारणामुळे तुम्ही इकडून या. इकडून या. जो इकडून सोपा मार्ग आहे पण इकडून थोडासा कठीण मार्ग असल्यामुळे चढता येत नाही. पाय सटकतात. पाणी पावसाळ्याच्या दिवसात त्यापेक्षा जास्त अवघड असू शकते. त्यासाठी तुम्ही येताना ना या मार्गाने या, ना की या मार्गाने.